आघाडीचं जागा वाटप आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। पण यादीत सर्व उमेदवारांची नावे नसतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे थोडा खुलासा आणि थोडा सस्पेन्स अशी परिस्थिती बघायला मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे। ठाकरे गट लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली होती। पण महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आणखीन एका जागेची ऑफर देण्यात आल्याने ठाकरे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। ठाकरे गट आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काही प्रतिसाद येतो का याची वाट पाहणार आहे। त्यानंतर ठाकरे गटाकडून उद्या सकाळी 9 वाजता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे। या यादीत ठाकरे गटाच्या 15 उमेदवारांची नावे असतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। असं असलं तरीही अजूनही 7 जागांबाबतचा सस्पेन्स कायम असणार आहे। ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाणार होती। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज पत्रकार परिषद होणार होती। या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा होणार होती। पण प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आल्यानंतर ठाकरे गटाची पहिली यादी उद्या सकाळी 9 वाजता जाहीर होईल अशी माहिती समोर आली आहे। ज्या जागांवर तिढा आहे त्या जागा जाहीर केल्या जाणार नाहीत। अशा 7 जागांचा सस्पेन्स हा कायम असणार आहे। या 7 जागांच्या बाबत काही आश्चर्यकारक घडामोडी महाविकास आघाडीत बघायला मिळण्याची शक्यता आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।